आता आपण दशांश अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची ते बघणार आहोत. दशांश अपूर्णांकांची वजाबाकी ही बरीचशी त्यांच्या बेरजेसारखीच असते. पहिलं उदाहरण बघूया. 4.6 वजा 3.2. आता वजाबाकी करताना आपण पहिला नियम असा पाळणार आहोत की हे जे दशांश अपूर्णांक आहेत ते एकाखाली एक लिहायचे आहेत आणि एकाखाली एक असे लिहायचे की त्यांची दशांश चिन्ह ही बरोबर एकाखाली एक एका ओळीत आली पाहिजेत. तर आता मी एकाखाली एक हे दशांश अपूर्णांक लिहिलेले आहेत. प्रत्यक्षात आपण वजाबाकी करताना असा बाण काढत नाही. इथे फक्त मी ती एकच उभी ओळ आहे असं दाखवायसाठी तो बाण काढलाय. आता हे झालं की मग पुढचा नियम असा आहे की आपण विसरून जायचं की इथे काही दशांश चिन्ह आहेत आणि नेहमी जशी वजाबाकी करतो तशी 2 अंकांची वजाबाकी करायची. मग वजाबाकी करूया. उजवीकडून डावीकडे 6 वजा 2 बरोबर 4, 4 वजा 3 बरोबर 1. आता वजाबाकी झाली की आपण उत्तरामध्ये पुन्हा दशांश चिन्ह देणार आहोत. दशांश चिन्ह कुठे द्यायचं तर वरची जी 2 दशांश चिन्ह आहेत त्यांच्या बरोबर खाली असं हे दशांश चिन्ह आलं पाहिजे. मग दशांश चिन्ह दिलेलं आहे आणि उत्तर आहे 1.4 किंवा 1.4 दशांश. पुढचं उदाहरण बघूया. 57.423 वजा 25.2. आता पुन्हा एकदा मी संख्या अशा लिहिलेल्या आहेत की दशांश चिन्ह बरोबर एकाखाली एक आलेली आहेत. आता दोन्ही संख्यांकडे बघून असं लक्षात येत आहे की त्यांची लांबी सारखी नाहीये. मग अशा वेळेला आपण काय करतो? अशा वेळेला आपण लांबी सारखी करण्यासाठी दशांश अपूर्णांकामध्ये शेवटी जास्तीची शून्य लिहितो. आपल्याला माहिती की दशांश अपूर्णांकामध्ये शेवटी जर जास्तीची शून्य दिली तर त्यामुळे त्याची किंमत बदलत नाही. त्यामुळे आपण आता इथे जास्तीची शून्य देऊया आणि मग आपण वजाबाकी करूया. 3 वजा 0 3, 2 वजा 0 2, 4 वजा 2 2, 7 वजा 5 2 आणि 5 वजा 2 3. आता जे उत्तर आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण वरच्या दशांश चिन्हाच्या बरोबर खाली दशांश चिन्ह देणार आहोत. म्हणजेच आपलं उत्तर आलं 32.223. पुढचं उदाहरण आहे 9.2 वजा 1.9. पुन्हा एकदा मी अपूर्णांक बरोबर एकाखाली एक लिहिलेले आहेत आणि आता वजाबाकी करताना आपण उजवीकडून डावीकडे जातो. उजवीकडे पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर आपल्याला 2 वजा 9 करायचे आहेत. आता 2 हे 9 पेक्षा लहान आहेत. अशा वेळेला आपण नेहमीच्या वजाबाकीत करतो तसंच करायचं आहे. आपण हातचा घेणार आहोत. आपण 9 कडून 1 हातचा घेणार म्हणजे 9चे झाले 8 आणि 2चे झाले 12. 12 वजा 9 बरोबर आलेले आहेत 3 आणि 8 वजा 1 बरोबर आहेत 7. वजाबाकी झालेली आहे. मग बरोबर वरच्या दोन्ही दशांश चिन्हाच्या खाली उत्तरामध्ये आपण दशांश चिन्ह देणार आहोत. म्हणजे उत्तर आलं 7.3. आपल्या असं लक्षात आलं असेल की आपण नेहमीची जी वजाबाकी करतो हातचा घेऊन तशीच इथे पण हातच्याची वजाबाकी करायची आणि सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी उत्तरामध्ये बरोबर वरच्या दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायचंय. पुढचं उदाहरण घेऊया. 27.5 वजा 11.387. एकाखाली एक दशांश अपूर्णांक लिहिलेले आहेत. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लांबी सारखी करायची आहे. पहिला जो दशांश अपूर्णांक आहे त्याची लांबी कमी आहे. मग आपण शेवटी जास्तीची शून्य लिहूया आणि लांबी सारखी झालेली आहे. तर आता वजाबाकी करू. उजवीकडून डावीकडे आपण वजाबाकी करत जातो. शून्यामधून 7 वजा होणार नाहीयेत म्हणजे आपल्याला हातचा घ्यायला लागेल. पण पुन्हा एकदा शून्य आहे. मग आपण हातचा घेणार आहोत 5 कडून. 5 कडून हातचा घेतल्यामुळे 5चे झाले 4. त्याच्यानंतरच्या शून्याचे झाले 10 आणि मग आता 10 मधून आपण हातचा घेणार म्हणजे 10चे झाले 9 आणि सगळ्यात शेवटच्या शून्याचे झाले 10. आता वजाबाकी करूया. 10 वजा 7 बरोबर 3, 9 वजा 8 बरोबर 1, 4 वजा 3 बरोबर 1, 7 वजा 1 बरोबर 6 आणि 2 वजा 1 बरोबर 1. वजाबाकी झाली की बरोबर वरच्या दशांश चिन्हांच्या खाली दशांश चिन्ह द्यायचंय. म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 16.113 किंवा 16.113 सहस्त्रांश.